साऱ्या खुणा नव्या आज का भांबावली अजून सांज का श्वासांवरी अजून साज का हळव्या क्षणा नवी लाज का भरल्या मुठी सारे तुझे भरल्या मुठी सारे तुझे सुटता क्षणी सारे रिते शून्यातही रमणे तुझे माझ्या मनी हसणे खुजे सारे कसे थांबायचे सांगायचे जन्मोजन्मीचं नातं आहे तुमचं. आणि ते मी असं सहजासहजी संपू देणार नाही. फक्त याच जन्मासाठी नाही, पुढच्या प्रत्येक जन्मासाठी मी सावीला साथ देईन. तुमचा विश्वास नक्की खरा ठरेल भाऊजी. आणि आपण सगळे आहोत ना, सगळे मिळून सावीची काळजी घेऊ. पण आज आता सावी खेळून खेळून खूप दमली होती म्हणून झोपून गेली. उद्या सकाळी उठल्यानंतर तिने हॉस्पिटलला जाण्याचा हट्ट पुन्हा धरला तर असं काहीही होणार नाही वहिनी. सावीचं मन नक्की रमल इथं. बरं, मी येते. बरं, काही लागलं तर हाक मारा नक्की. हा, हा भाऊ, बोला की. धैर्यराव, सावी कशी आहे? रुळली का घरी आता ती? आत्ताच झोपली. दिवसभर खूप खेळली, दमली आणि म्हणून आता शांत झोप लागली आहे तिला. चांगला आहे. धैर्यराव, खरं सांगू, तुम्ही तिथं आहे म्हणून मला सावीची अजिबात काळजी वाटत नाही. बघा की, तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर त्यानं कधीच सावीला घरी आणलं नसतं. तुम्ही एकदम फुलासारखं जपताय तिला. मला कोणालाच काहीच काळजी वाटत नाही. बघा आता, आमची सावी खरंच नशीबवान आहे. तिला तुमच्यासारखा जोडीदार मिळालाय. भाऊ, तुम्ही उगाच कौतुक करताय माझं. असं काही नाहीये. आणि तुम्ही विसरलात काय, सावीनं माझ्यासाठी काय काय केलंय.